समितीचं अभिनंदन करतो। मी हा पहिल्यांदा प्रयोग पाहिला की ॲनिलेशन ऑफ कास्ट सारखं एक महत्त्वाचं पुस्तक, त्याचं 250 पुस्तकांचं वाटप आणि त्याचा परिसंवाद, आणि तो एक मला खूप महत्त्वाचा वेगळा आणि इनोव्हेटिव्ह प्रोग्राम वाटला। त्यामुळे मी संयोजन समितीचं खरोखर मनापासून अभिनंदन करतो। या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर हर्षवर्धनजी कोल्हापुरे सर, संयोजन समितीचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर अशोक नारनवरे सर, सत्कार मूर्ती नरसिंग गोडके सर, आजच्या वक्ते ॲडव्होकेट अश्लेषा जाधव, प्राध्यापक शिवाजी जोशी सर, पद्माकर वाघमारे सर, आदरणीय RY शेख साहेब, त्यानंतर पुढे बसलेले आदरणीय प्राध्यापक शिवाजी शिंदे सर, प्राध्यापक सुभाष भिंगे सर, ज्यांच्या छत्रीतून मला आणलं पण तरी अर्धा भिजलो असे आदरणीय UD गायकवाड सर, त्यानंतर मारुती गायकवाड सर आणि आपण सर्व मान्यवर। खरं तर G24 च्या माध्यमातून गोडके सरांची आणि माझी ओळख झाली। फुले शाहू आंबेडकर या प्रेरणेतून काम करणारी G24 ही संघटना आहे। फुले शाहू आंबेडकर ही G24 ची प्रेरणा आहे आणि G24 माझी प्रेरणा आहे, असं मी अगोदर पण सांगितलेलं आहे। आपण ज्या फुले शाहू आंबेडकरी चळवळीचे लाभार्थी आहोत त्यांचं उत्तरदायित्व म्हणून आपण काम केलं पाहिजे, हे वाक्य ज्यांच्या नेहमी तोंडी असतं असे नरसिंग गोडके सर, ज्यांना द रिअल वॉरियर इन द वॉर फील्ड असं म्हटलं तर कदाचित अतिशयोक्ती होणार नाही। त्यांच्या या पत्रिकेमध्ये आंबेडकरवादी कार्यकर्ते असं लिहिल्यानंतर व्हॉट्सअपवर कुणीतरी एका सन्माननीय सदस्याने असं सांगितलं की आंबेडकरवादी नाही, समाजवादी कार्यकर्ते। माझं भाषण झाल्यानंतर त्या लक्षात तुम्हीच ठरवा की ते आंबेडकरवादी कार्यकर्ते आहेत की समाजवादी कार्यकर्ते आहेत, ते तुमच्या लक्षात येईल। तर या प्रसंगी सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। त्यांच्या हातून उत्तरोत्तर सामाजिक कार्य व्हावं, फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठेंची चळवळ ही अतिशय वेगाने पुढे जावी यासाठी शुभकामना देऊन मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो। आजचा विषय हा बाबासाहेब आंबेडकरांचं जे ॲनिलेशन ऑफ कास्ट नावाचं जे पुस्तक आहे त्याच्यावरती परिसंवाद हा ठेवण्यात आलेला आहे। आणि याची मला नम्र जाणीव आहे की इथं जे श्रोते आहेत दे आर नॉट लेमॅन्स, त्यांनी हे पुस्तक वाचलेलं आहे, त्यांना या पुस्तकाबद्दल माहिती आहे, त्याच्यामुळे त्याच्या फार खोलात न जाता त्याच्यावरती कमेंट्री करणं किंवा त्याच्या अनुषंगानं कॅनव्हास मांडण्याचा मी प्रयत्न करेन। कारण म्हणजे एकदम वर्ड टू वर्ड आपल्याला कदाचित जाता येणार नाही, कारण आपण सर्वांनी ते पुस्तक वाचलेलं आहे। तरी ही पुस्तक वाचत असताना असं एक सामान्य मान्यता आहे की पुस्तक हे कव्हर टू कव्हर वाचलं पाहिजे, म्हणजे पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत कव्हर टू कव्हर, ते कव्हर टू कव्हर वाचलं तरच ते आपल्या लक्षात येतं। आणि इथं जो श्रोता